नमस्कार मंडळी, चला तर आज एक नवीन रेसिपी घेऊन आले मी। हे बघा, इथे मी आहे ना एक बीट आपलं छानपैकी किसून घेतलेलं आहे, वरचं साल काढून। 2 गाजर घेतलेले आहे किसून, 1 वाटीभर गूळ घेतलेला आहे किसून। इकडे गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे, त्याच्यात 2 चमचे आपण तूप टाकूया। हे बघा, त्याच्यामध्ये ना गाजर टाकूया, बीट टाकूया। हे बघा, छानपैकी परतूया। बघा, हे छान परतून घेतलं, त्याच्यामध्ये आपण गूळ टाकूया, मस्तपैकी मेल्ट होऊन देऊया। पहा किती छान कलर दिसतो की नाही। हे पाहू शकता तुम्ही, छानपैकी गूळ वितळत चाललेला आहे। पूर्णपैकी ना गूळ छानपैकी वितळल्यानंतर एकदम सुक्क होईपर्यंत आपण 2 मिनिटं वेट करूया। तोपर्यंत आपण इथे थोडंसं गव्हाचं पीठ मळून ठेवूया। तुमच्या लक्षातच आले असेल ना काय बनवते ते? बरोबर, मोदक बनवूया आपण। हे पहा, इथे तुम्ही पाहू शकता, छानपैकी रंग, पाणी सुटलेलं ते आटत चाललेलं आहे। आता त्याच्यामध्ये ना आपण 1 वाटी मिल्क पावडर ॲड करूया। मिल्क पावडर ॲड केलेली आहे। पाहू शकता, एवढा छान सुगंध सुटलाय ना। इथे बघू शकता मंडळी तुम्ही, छानपैकी आपलं बॅटर तयार झालेलं आहे, एकदम सुक्क सुटसुटीत। गॅस बंद करून ते थंड होईपर्यंत आपण छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊया। हे पहा मंडळी, एकच मोठी छानपैकी मोठीच्या मोठी चपातीसारखी लाटून घेतली आहे। त्याच्या छोट्या छोट्या आपण पुऱ्या तयार करूया। म्हणजे काय आहे, लवकर उरकतं, नाही तर एक एक लाटत बसलं का खूप वेळ लागतो। चला तर मंडळी, सगळ्या अशा मस्तपैकी पुऱ्या लाटून झालेल्या आहे। आपण आता मोदकाला सुरुवात करूया। छानपैकी बॅटर घ्यायचं, भरपूर बॅटर भरायचं बरं का, थोडं थोडं नाही भरायचं। हे असं छानपैकी एकामागे एक असे पाळ्या करत जोडत चालायचं। त्याने काय होतं, असे छानपैकी पाकळे येतात। हे पहा, असं जॉईन करायचं छानपैकी। थोडा पिठाचा हात लावून आहे ना, वरचं असं थोडं तोडून घ्यायचं, म्हणजे काय आहे, वरचं जास्त पीठ आहे ना लागणार नाही। पाहू शकता किती छानपैकी पाकळ्या आल्या की नाही, पहा। अशाच पद्धतीने सर्व मोदक बनवून घेऊ बरं का आपण, छानपैकी। हे पहा किती मस्तपैकी पाकळ्या आल्या की नाही। हे पहा मंडळी, छानपैकी पाकळ्या आल्या, मस्तपैकी मोदक तयार झालाय। अशाच प्रकारे सर्व आपण मोदक छानपैकी बनवून घेतले आहे। एकीकडे गॅसवर मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे। तर चला तर मंडळी, हे मोदक आपण 15 ते 20 मिनिट छानपैकी उकडून घेऊया। चला तर मंडळी, छानपैकी बघूया, टेस्ट करूया आपण झाले की नाही। हे पहा, हाताला अजिबात चिटकत नाहीये, म्हणजे हे आपले
मोदक तयार झालेले आहेत। हे बघा मंडळी, छानपैकी सगळं तयार आहेत। चला तर याच्यावर मस्तपैकी तुपाची धार टाकायची आणि छानपैकी खायचं। हे पहा किती छान दिसत आहे, बघताय काय नुसते? चला तर बनवून खा तुम्ही रेसिपी आणि मला कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि सांगा कसे झाले नक्की कमेंटमध्ये। चला बाय बाय।